हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या सोमवार 17 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये ऊर्जाची केस ही कोर्टात आली आहे. ऊर्जाला आरोपी म्हणून कोर्टात पिंजऱ्यात उभं केलं गेलंय आणि हीच ऊर्जा स्वतःची केस स्वतःच लढणार आहे. म्हणजे आरोपी सुद्धा एकच आणि त्या आरोपीचा वकील सुद्धा एकच. हे पाहायला मजा येईल. पण आता जो सरकारी वकील आहे, जो ऊर्जाच्या विरोधात केस लढणार आहे, त्याची एंट्री झाली आहे. आणि हा सरकारी वकील आहे वकील ॲडव्होकेट विशाल, जो खूप मोठा वकील आहे आणि जो कधीच केस हरलेला नाहीये. म्हणजे आता ऊर्जाला स्वतःला वाचवण्यासाठी अशा एका वकिलाला हरवावं लागणार आहे, जो आयुष्यात कधीच केस हरलेला नाहीये. आणि हा वकील सुद्धा साधा सुद्धा नाहीये, चांगलाच खुखार डेंजरस आहे. फ्रेंड्स, खरंच हा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच दिवस उजाडतो. हा दिवस विक्रांतच्या मृत्यूनंतरचा दुसरा दिवस असतो, जेव्हा ऊर्जाला कोर्टात हजर केलं जाणार आहे. आणि नाही नाही म्हणणारी ऊर्जा मस्त फॅन वगैरे लावून अंगावर ब्लँकेट घेऊन या तुरुंगात निवांत शांत झोपलेली असते. जसं काय ती शौर्याच्या बेडरूममध्ये झोपली आहे निवांत. आणि तेवढ्यात ऊर्जाचा डोळा उघडतो आणि ऊर्जाला डोळे उघडताच समोर दिसतो शौर्य, जो तुरुंगाच्या बाहेर हातात गरमागरम वाफाळता चहा घेऊन उभा असतो. ऊर्जा शौर्याला पाहून खूप खुश होते आणि झोपेतून आपल्या बेडवर उठून बसते. मग ती शौर्यजवळ येते. शौर्याच्या चेहऱ्यावर छान स्माईल असते. ऊर्जा शौर्यजवळ येते आणि शौर्य ऊर्जाला म्हणतो, गुड मॉर्निंग ऊर्जा. आणि ऊर्जा त्याच्याकडे आश्चर्याने पाहते. शौर्य म्हणतो, मला माहिती आहे या सकाळबद्दल काहीच गुड नाही आहे, पण तरीसुद्धा तू या सकाळची सुरुवात चांगल्या स्माईलने करावी, हसून करावी, अशीच माझी इच्छा आहे. चहा घे, गरम आहे. ऊर्जा चहा हातात घेते. शौर्य तिला म्हणतो, मला माहिती आहे ऊर्जा, आज तुला बेल मिळणार आहे आणि तू घरी येणार आहे आणि लवकरच तू या केसमधून निर्दोष सुटणार आहेस, म्हणून मला काही टेन्शन वाटत नाही आहे. ऊर्जा म्हणते, शौर्य, असा सकाळी सकाळी तुझा हसरा प्रसन्न चेहरा पाहिला ना की मला सुद्धा खूप छान वाटतं, प्रसन्न वाटतं. शौर्य म्हणतो, मग जसं मी स्माईल करतोय तशी तू सुद्धा स्माईल कर. मला तुझ्या चेहऱ्यावर स्माईल पाहायची आहे, म्हणजे माझा सुद्धा दिवस खूप छान जाईल. ऊर्जा स्माईल करते आणि म्हणते, माझी आई मला कालच म्हणाली की कितीही मोठं संकट असलं, कितीही मोठा त्रास असला, पण जर आपल्या प्रेमाची माणसं आपल्या बाजूने असतील ना, तर सगळं काही चांगलं होतं. अर्धी लढाई आपण तेथेच जिंकतो. शौर्य म्हणतो, आणि उरलेली अर्धी लढाई तू नक्की जिंकशील, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. ऊर्जा आणि शौर्य एकमेकांचा हात हातात घेतात, एकमेकांकडे प्रेमाने पाहतात. आणि ऊर्जा शौर्यला म्हणते, शौर्य, तुला रात्रभर झोप आली का? म्हणजे तुला एसीची सवय आहे ना, येथे तुला खूप गरम झालं असेल आणि त्यात येथे डास म्हणजे. तर शौर्य म्हणतो, आली, मला शांत झोप आली. ऊर्जा म्हणते, शौर्य, मला माहिती आहे तुला माझी खूप काळजी वाटते, पण हे सगळं करण्याची गरज नाही आहे. तू प्लीज घरी जा, येथे नको थांबूस. तर शौर्य म्हणतो, ऊर्जा, तुला खरंच असं वाटतं का तू येथे तुरुंगात असताना, एवढ्या त्रासात असताना मी घरी जाईल, आराम करेल आणि तुला असंच राहू देईल? असं कधीच होणार नाही. आणि काळजी करू नको, मी ठीक आहे. जोपर्यंत तू घरी येत नाही तोपर्यंत मी सुद्धा कुठे जाणार नाही आहे. मी 24 तास तुझी साथ देत राहील. ऊर्जेचा नाईलाज होतो आणि शौर्य तिला सांगतो, ऊर्जा, आठवतंय ना, आज तुला कोर्टात हजर केलं जाईल आणि डॅडने तुला जे काही सांगितलंय तुला तेच करायचं आहे. तुला कोर्टात असं सांगायचं आहे की गोळी तू चालवलीच नव्हती, तुझ्याकडून फायर झालेलं नाही आहे. पण ऊर्जाला हे बिलकुल पटलेलं नसतं, त्यामुळे ऊर्जा काहीच बोलत नाही, गप्प बसते. शौर्य तिला सांगतो, हा चहा पिऊन घे, आता मी घरी जातोय, फ्रेश होईल आणि डायरेक्ट कोर्टात पोहोचेल, तेथेच आपली भेट होईल. ऊर्जा हो म्हणते. शौर्य तिला बाय म्हणून तेथून निघतो. परंतु ऊर्जाला हे बिलकुल पटलेलं नसतं की मी कोर्टात खोटं बोलायचं आहे आणि मी गोळी चालवेल नाही असं सांगायचं आहे. शौर्य हा पोलीस स्टेशनमधून बाहेर पडतो तेवढ्यात तेथे पद्मा येते आणि तो विचारतो, काय ग पद्मा, तू येथे कशी? तुला तर आज कोर्टात यायचं आहे ना साक्ष द्यायला? पद्मा सांगते, हो दादा, मला असं वाटलं की ऊर्जाताईसाठी नाश्ता घेऊन जावं, त्यांनी रात्री काही खाल्लं नसेल ना म्हणून. शौर्य म्हणतो, हो ठीक आहे, जा आतमध्ये. पद्मा आतमध्ये जाणार इतक्यात शौर्यला हर्षवर्धनचा कॉल येतो आणि शौर्य पद्माला थांबवतो आणि म्हणतो, बोला ना डॅड.
हर्षवर्धन विचारतो, शौर्य तू कुठे आहेस? तर शौर्य त्याला सांगतो, डॅड मी आता घरीच यायला निघालोय, फ्रेश होऊन मग कोर्टात जाईल. तर हर्षवर्धन म्हणतो, ठीक आहे, एक गोष्ट ऐक माझी, त्या पद्माला कॉल करून सांग की तू कोर्टात अशी साक्ष द्यायची आहे की ऊर्जाला तू गोळी झाडताना पाहिलंच नाहीये. म्हणजे नाहीतर ऊर्जा एक सांगायची आणि ती एक सांगायची. शौर्य म्हणतो, डॅड पद्मा माझ्या बरोबरच आहे, तुम्हीच तिला सांगा. आणि शौर्य पद्माकडे फोन देतो आणि मग हर्षवर्धन पद्माला समजावून सांगतो, पद्मा तुला कोर्टात विचारतील की ऊर्जानेच गोळी चालवली आहे का, तेव्हा तू सांगायचं आहे, नाही मी ऊर्जाला गोळी चालवताना पाहिलं नाही, ऊर्जाने गोळी चालवली नाहीये. पद्मा शांतपणे ऐकून घे, हे खूप महत्त्वाचं आहे, नाहीतर तुझी ऊर्जाताई अडकेल, ती तुरुंगातून बाहेर येऊ शकणार नाही. आपल्याला कोर्टात हेच सांगावं लागेल की ऊर्जाने विक्रांतवर गोळी चालवलेली नाहीये. कळतंय ना तुला? पद्मा हो म्हणते, हो साहेब मी सांगेल, तुम्ही काळजी करू नका. आणि मग पद्मा पुन्हा एकदा शौर्यकडे फोन देते आणि हर्षवर्धन शौर्यला सांगतो, शौर्य मला तिला जे काही सांगायचं होतं ते मी सगळं सांगितलंय, आता तू लवकरात लवकर घरी ये आणि मग आपण कोर्टात जाऊया. शौर्य हो म्हणतो, फोन कट करतो आणि पद्माला सांगतो, डॅडने जे काही सांगितलंय तसंच कोर्टात बोल आणि जा आता आतमध्ये. पद्मा आतमध्ये जाते आणि शौर्य हा घरी जायला निघतो. आणि इकडे विजया हर्षवर्धनवर खूप ओरडते आणि त्याला जाब विचारते, तुम्हाला मी सांगितलं होतं ना की तुम्ही त्या ऊर्जाची केस लढायची नाहीये, या केसमधून सुटण्यासाठी तिला कोणतीही मदत करायची नाहीये, तरीसुद्धा तुम्ही तेच करताय. तुम्ही काल रात्री पोलीस स्टेशनमध्ये का गेला होता, तिला मदत का करताय? हर्षवर्धन शांत उभं राहून सगळं ऐकून घेतो, काहीच उत्तर देत नाही. तेथे आदित्य आणि तीर्थासुद्धा असतात आणि तीर्था चिडून म्हणते, मॉम तू असं का बोलतीयेस? डॅड जर ऊर्जा वहिनीला मदत करत असतील तर चांगलंच आहे ना. तर विजया चिडून म्हणते, तीर्था तू गप्प बस, तू लहान आहे, तुला काही कळत नाही. तीर्था म्हणते, हो आहे मी लहान, पण मला एवढं कळतं या घराला ऊर्जा वहिनीशिवाय शोभा नाहीये आणि ऊर्जा वहिनीचं काही चुकलेलं नाहीये. हे ऐकून विजया आणखीनच चिडते आणि म्हणते, तीर्था गप्प बस. आदित्य विचारतो, आई तू तिच्यावर कशाला ओरडतेस, तिची काही चूक नाहीये. तर विजया चिडून म्हणते, खरंय तिची काही चूक नाहीये, चूक तुम्हा सगळ्यांची आहे. ती एक लहान आहे, पण तुम्ही तर मोठे आहात ना, तरी सुद्धा तुम्ही सगळे तिला का सपोर्ट करताय मला हेच कळत नाही. अरे खुनी मुलगी आहे ती, खुनी, एका व्यक्तीचा खून केलाय तिने. आणि तो शौर्य, तो तर बायकोच्या प्रेमात पुरा वेडा झालाय, रात्रभर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन बसलाय. शोभताय का त्याला ते? आदित्य विचारतो, मॉम हे काय बोलतेस तू? ऊर्जा त्याच्या लग्नाची बायको आहे आणि आपल्या बायकोसाठी त्याने एवढं केलं तर त्याचं काय चुकलं? आणि मी तर ऊर्जाला सपोर्ट करतोय, मी ऊर्जाला भेटायला कोर्टात जाणार आहे, तिच्या केससाठी कोर्टात जाणार आहे. विजया चिडून म्हणते, हमखास जा, ज्याला जे करायचं ते करा, सगळ्यांनी कोर्टात जा, त्या ऊर्जाला सपोर्ट करा, त्या ऊर्जाला सोडून घरात आणा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा आदित्य, ती ऊर्जा कधीच माझ्यासाठी या घरातली नव्हती, तिचा आणि माझा कोणताही संबंध नाहीये आणि मी तिला या घरची कधीच होऊ देणार नाही, हे लक्षात ठेव. आदित्य आणि तीर्थाला खूप वाईट वाटतं. हर्षवर्धन मात्र भलताच खुश होतो आणि आदित्य म्हणतो, आई माफ कर, परंतु तुला काय वाटतं ना, याच्याशी मला काही देणं घेणं नाहीये, मी तेथे ऊर्जाला सपोर्ट करायला जाणारच. तेवढ्यात कुमुदिनी आजीसुद्धा येते आणि म्हणते, हो आदित्य, मी सुद्धा कोर्टात येणार आहे ऊर्जाला सपोर्ट करण्यासाठी. मी कालच शौर्यला सांगितलं होतं, जेव्हा आपली माणसं बरोबर असतात ना, तेव्हा अर्धी लढाई तेथेच जिंकलेली असते. हर्षवर्धन काहीच बोलत नाही. विजया चिडून म्हणते, जा ना, ज्याला जेथे जायचं तेथे जा, पण एक लक्षात ठेवा, ऊर्जा जरी सुटली तरी मी तिला या घरात घेणार नाहीये, तिला या घरात थारा देणार नाही, या घरात प्रवेश नाही, एवढं लक्षात ठेवा. आजीला खूप राग येतो आणि विजया चिडून म्हणते, मग एक वेळ मला या घरातून बाहेर जावं लागलं तरी चालेल, पण मी ऊर्जाला या घरात येऊ देणार नाही, एवढं सगळ्यांनी लक्षात ठेवा. असं म्हणून विजया रागारागाने तेथून निघून जाते. बाकीचे सगळे गप्प बसतात. हर्षवर्धन मात्र भलताच खुश असतो. त्याला आनंद झालेला असतो की ऊर्जा आता या घरात परत कधीच येणार नाही. आणि इकडे पद्मा ही ऊर्जाला कधी भेटून गेली माहीत नाही, पण ऊर्जाची आई पूर्वा मात्र तिला तेथे भेटायला येते. आणि पूर्वाला पाहून ऊर्जा विचारते, आई तू कशाला येथे आलीस? मी तुला सांगितलं होतंस ना की तू येथे येऊ नकोस. पूर्वा म्हणते, तू मला कोर्टात नाही यायला सांगितलंय, म्हणून मी येथे आली आहे. बरी आहेस का तू ऊर्जा? तर ऊर्जा सांगते, आई मला खूप मोठा प्रश्न पडला आहे की आता काय करायचं आहे.
पूर्वा म्हणते, थांब 1 मिनटं. असं म्हणून ती आपल्या पर्समधून दळवी काकूने दिलेला अंगारा काढते आणि म्हणते, हा अंगारा लावून घे. ऊर्जा खूप इमोशनल होते आणि म्हणते, आई, सगळ्यांचा माझ्यावर विश्वास आहे, पण शौर्याचाच माझ्यावर विश्वास नाही आहे. हे ऐकून पूर्वाला आश्चर्याचा धक्काच बसतो आणि पूर्वा विचारते, तू असं का बोलतेस? शौर्याचा तुझ्यावर विश्वास नाही आहे म्हणजे? आणि मग ऊर्जा सांगते, आई, काल जेव्हा मी येथे विचार केला ना, तेव्हा एक गोष्ट माझ्या लक्षात आली आहे की माझ्या बंदुकीतून गोळी चालली होती, परंतु विक्रांतला ती नाही लागली. म्हणजे माझ्या बंदुकीतून चाललेली गोळी विक्रांतला लागली नाही, त्याचा जीव नाही गेला. म्हणजे मी विक्रांतचा खून नाही केलाय. तर विक्रांतला जी गोळी लागली ती माझ्या पाठीमागून कोणीतरी चालवली होती. हे सगळं कोणाचं तरी प्लॅनिंग होतं. हे ऐकून पूर्वाला सुद्धा धक्काच बसतो आणि ऊर्जा सांगते, मी शौर्यला हेच सांगतेय, पण शौर्य हा माझ्यावर विश्वास ठेवायलाच तयार नाहीये. हर्षवर्धन जहागीरदारांनी मला सांगितलंय की मी कोर्टात खोटं बोलायचंय आणि असं सांगायचंय की विक्रांतला जी गोळी लागली ती मी चालवलीच नव्हती, म्हणजे मी फायर केलंच नव्हतं. आणि शौर्यसुद्धा मला म्हणतोय की जर मला बेल हवी असेल, मला निर्दोष सुटायचं असेल, जेल बाहेर यायचं असेल, तर मला हेच करावं लागेल, कोर्टात खोटं बोलावं लागेल. हे ऐकून पूर्वाला सुद्धा धक्काच बसतो. आणि इकडे आमदार शिर्केच्या घरी विक्रांतच्या फोटोवर हार चढवलेला असतो. आमदार शिर्के, अर्पिता, विक्रांतची आई सगळे दुःखी होऊन तेथे बसलेले असतात. अर्पिता खूप चिडलेली असते आणि आमदार शिर्केला जाब विचारते, पप्पा, तुम्ही असेच शांत बसून राहणार आहात की ज्या ऊर्जा शिंदेने माझ्या भावाचा जीव घेतलाय, विक्रांतचा जीव घेतलाय, तिच्याबद्दल काही करणार तरी आहात. आज तिला कोर्टात हजर करणार आहे आणि जर तुम्ही असेच शांत बसून राहिलात ना, तर तिला जामीन मिळेल, ती जामिनावर बाहेर येईल आणि तिला शिक्षा होणार नाही. पप्पा, प्लीज काहीतरी करा. तर आमदार शिर्के म्हणतो, बेटा, मी शांत बसलोय याचा अर्थ मी शांत आहे असं नाहीये. माझ्या डोक्यात ज्वालामुखी फुटतोय आणि त्या ऊर्जा शिंदेला मी सोडणार नाहीये, हे लक्षात ठेव. तर ही अर्पिता चिडून म्हणते, त्या ऊर्जा शिंदेला नाही सोडायचंय. तिने माझ्या भावाचा जीव घेतलाय, माझ्या शौर्याला सुद्धा माझ्याकडून हिरावून घेतलाय. काही झालं तरी ती जेलमधून बाहेर यायला नको, कारण जर ती कायमची जेलमध्ये गेली तर शौर्य माझा होईल आणि मला सुद्धा तेच हवंय. आमदार शिर्के इग्नोर करतो आणि अर्पिताला अजूनसुद्धा शौर्य माझा व्हावा अशीच इच्छा असते. पण कमीत कमी ऊर्जा आणि शौर्याचं लग्न झालंय हे तरी तिने आता मानलंय, एवढं बरं झालं. आणि मग आमदार शिर्के म्हणतो, पण त्या ऊर्जा शिंदेचा सासरा आहे हर्षवर्धन जहागीरदार, आणि जर त्याने ऊर्जाची केस लढली तर ऊर्जाला सोडवण्यासाठी तो सगळं काही करू शकतो आणि मग ऊर्जाला जेलमधून बाहेर काढणं त्याच्यासाठी काही अवघड नाहीये. तर अर्पिता चिडून म्हणते, डॅड, तुम्ही तो सगळा विचार सोडून द्या. तुम्ही सुद्धा तुमचे कॉन्टॅक्ट्स वापरा, काहीतरी करा आणि ऊर्जा कायमची जेलमध्येच राहिली पाहिजे असं काहीतरी करा. आमदार शिर्के काहीतरी विचार करतो, आपला मोबाईल बाहेर काढतो आणि चक्क हर्षवर्धनला कॉल करतो. हर्षवर्धन आणि शौर्य एकत्र कोर्टात आलेले असतात, त्यामुळे हर्षवर्धन आमदार शिर्केचा फोन कट करतो आणि आमदार शिर्के त्याला परत कॉल लावतो. इकडे हर्षवर्धन शौर्यला म्हणतो, शौर्य, तू पुढे जा, मी गाडी पार्क करून येतो. शौर्य गाडीतून उतरून कोर्टात निघून जातो. आमदार शिर्के परत हर्षवर्धनला कॉल करतो. हर्षवर्धन फोन उचलतो आणि म्हणतो, बोल, काय झालं? तर हर्षवर्धनवर आमदार शिर्के चिडून म्हणतो, बोल, काय झालं म्हणजे? अरे, तुझ्या सुनेने माझ्या पोराचा जीव घेतलाय, त्याचा खून केलाय आणि तू विचारतोय बोल काय झालं? काही झालं तरी ती ऊर्जा शिंदे जेलमधून बाहेर यायला नकोय, तिला जामीन मिळायला नकोय. हर्षवर्धन म्हणतो, एकतर पहिली गोष्ट, ऊर्जाची केस मी लढत नाहीये. हे ऐकून आमदार शिर्केला आश्चर्याचा धक्काच बसतो आणि तो विचारतो, काय? सासरा एवढा निष्णात वकील असताना ती कशी काय स्वतःची केस स्वतः लढतीये? तू तिची केस लढत नाहीये. हर्षवर्धन सांगतो, पण एवढं खुश व्हायची गरज नाहीये. जरी मी तिची केस लढत नाहीये तरी सुद्धा ऊर्जा किती केपेबल वकील आहे हे तुला माहिती आहे, त्यामुळे ऑल द बेस्ट. असं म्हणून हर्षवर्धन फोन कट करून टाकतो. आणि इकडे अर्पिताला सगळं समजतं. अर्पिता म्हणते, याचा अर्थ त्या ऊर्जा शिंदेला कळून चुकलंय की हर्षंकल तिच्या बाजूने नाहीये आणि विजया काकूने सुद्धा तिला कधीच आपलं सून मानलं नाही. त्यामुळे तिला जर सुटायचं असेल तर स्वतःची केस स्वतःच लढावी लागेल, हे तिला चांगलंच माहिती आहे, म्हणून ती स्वतःची केस स्वतः लढतीये. आमदार शिर्के म्हणतो, आणि शौर्यसुद्धा तिच्या बाजूने, शौर्यने ही सगळी केस चांगली स्टडी केली असेल. अर्पिता म्हणते, पण काही झालं तरी ती ऊर्जा शिंदे सुटायला नकोय. हर्षवर्धनबद्दल
आमदार शिर्के म्हणतो, पण हर्षवर्धन सुद्धा तिला मदत करू शकतो. त्या शौर्याने बापाला गळ घातली असेल की ऊर्जाला मदत करा. त्यामुळे आता काय होईल हाच प्रश्न या दोघा बाप लेकीला पडतो की ऊर्जा सुटते की नाही सुटत. आणि इकडे पूर्वा ही ऊर्जाला विचारते, काय हर्षवर्धन जहागीरदाराने तुला हे सांगितलंय की कोर्टात खोटं बोल? ऊर्जा सांगते, हो आई, त्यांचं असं म्हणणं आहे की जर मला सुटायचं असेल, जामीन मिळवायचा असेल, तर मी कोर्टात असं सांगू की मी विक्रांतवर गोळीच चालवली नाही, माझ्या हातात पिस्तूलच नव्हती. मग मी असं कसं काय सांगू शकते? पूर्वाला काय बोलावं ते कळतच नाही. ऊर्जा सांगते, पण आई हे खोटं आहे ना, आणि मी कोर्टात खोटं कसं बोलू हेच मला कळत नाहीये. माझ्या बंदुकीतून गोळी चालली होती, फक्त ती विक्रांतला नव्हती लागली. माझ्या बंदुकीच्या गोळीने विक्रांतचा जीव नाही घेतलाय हे मला कोर्टात सिद्ध करायचं आहे. आणि मग पूर्वा ही ऊर्जाला समजावून सांगते, ऊर्जा एक गोष्ट आठव, तू कोणाची मुलगी आहे, तुझे वडील कोण होते हे आठव. आणि ऊर्जा ही पूर्वाकडे पाहते. पूर्वा तिला समजावून सांगते, तुझ्या वडिलांनी त्यांना पराभव स्वीकारावा लागला, अपमान स्वीकारावा लागला, तरीसुद्धा कधीही खोटं बोलले नाहीत, कधी सत्याची कास सोडली नाही. आणि तू सुद्धा त्यांचीच मुलगी आहे. त्यामुळे तू कोर्टात खोटं बोलायचं नाहीये. हर्षवर्धन जहागीरदार, शौर्य यांनी तुला कितीही समजावून सांगितलं तरी तू जे घडलंय तेच कोर्टात सांगायचं, खरंच बोलायचं. एक गोष्ट लक्षात ठेव ऊर्जा, जेव्हा पद्माच्या केसमध्ये तू हर्षवर्धन जहागीरदार विरुद्ध लढत होती तेव्हा सुद्धा तुझ्यासमोर हीच संकट होती. तेव्हा सुद्धा तू कधीही सत्याची कास सोडली नाही. आठव, तुला किती संकटांना सामोरं जावं लागलं, किती अपमान सहन करावा लागला. आणि आता तर तू स्वतःची केस लढतीये, तुझ्यावर खुनाचा आरोप लागलाय. त्यामुळे एकही शब्द खोटा बोलायचा नाही, सत्याची कास सोडायची नाही, जे खरं आहे तेच बोलायचं. ऊर्जाला सुद्धा हे पटतं. पूर्वा तिला समजावून सांगते, ऊर्जा आता मी घरी जातीये. मी तू सांगितल्याप्रमाणे कोर्टात येणार नाही, पण माझा आशीर्वाद हा नेहमी तुझ्याबरोबर राहील एवढं लक्षात ठेव. आणि काही झालं तरीसुद्धा ही केस तूच जिंकणार, कारण सत्य हे तुझ्या बाजूने आहे. तू सत्याची कास कधीही सोडणार नाही हे मला चांगलंच ठाऊक आहे. आणि तू ही केस नक्की जिंकणार, विश्वास ठेव. असं म्हणून पूर्वा तेथून निघून जाते आणि ऊर्जा तिच्याकडे पाहतच राहते. ऊर्जासुद्धा मनाशी ठाम ठरवते की काहीही झालं तरी मी कोर्टात खोटं बोलणार नाहीये. मग एक वेळेस मला जामीन नाही मिळाला तरी चालेल, पण मी खोटं बोलणार नाही असा ठाम निर्धार ऊर्जा स्वतःशीच करते. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, वचन दिले तुम्हाला या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. ऊर्जा आता आपली स्वतःचीच केस लढणार आहे. स्वतःला खुनाच्या आरोपातून ती कशी सोडवते ना ते पाहायला मजा येणार आहे. हर्षवर्धन हा काही तिच्या चांगल्याचा विचार करत नाहीये. हर्षवर्धन तिला फसवतोयच. तो जे काही सल्ले देतोय की कोर्टात सांग मी गोळी चालवलीच नाही, मी बंदूक वापरलीच नाही, हे नक्कीच आज न उद्या ऊर्जावर उलटू शकतं. पण ऊर्जा जर खरं बोलली तर याचा नक्कीच तिला फायदा होईल, एवढं मात्र नक्की. फ्रेंड्स, वचन दिले तुम्हाला या मालिकेचा आजचा एपिसोड तर खूप भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन धमाकेदार असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की कोर्टामध्ये शौर्य, हर्षवर्धन, आदित्य, पद्मा, आजी हे सगळे आलेले असतील आणि तेथे सगळ्यांची एकच चर्चा सुरू असेल की ऊर्जासाठी ही केस खूप अवघड असणार आहे, कारण ऊर्जाविरुद्ध ही केस सरकारी वकील लढणार आहेत. आणि ज्या सरकारी वकिलांना ऊर्जाविरुद्ध लढायचं आहे ना, ते सरकारी वकील आजपर्यंत एकही केस कधीही हरलेले नाही आहेत. त्यामुळे ऊर्जाचं या खुनाच्या आरोपातून, या केसमधून सुटणं अशक्य दिसतंय. आणि तेवढ्यात हे सरकारी वकील तेथे पोहोचतील. हे सरकारी वकीलसुद्धा खूप अनुभवी असणारे, डेंजरस असणारे. हर्षवर्धन आणि त्यांची भेट होईल आणि मग हे वकील हर्षवर्धनशी बोलतील. तेव्हा हर्षवर्धन त्यांना सांगेल की ऊर्जा जरी माझी सून असली तरी मी ही केस लढत नाहीये. ऊर्जा स्वतःचीच केस स्वतःच लढतीये. ऊर्जासुद्धा या वकिलांना पाहणार. आता ऊर्जाच्या नशिबी मोठे मोठे वकीलच आले आहेत. पद्माच्या केसमध्ये सुद्धा तिला हर्षवर्धन विरुद्ध उभं राहावं लागलं, जेथे तिने हर्षवर्धनचे चांगलेच तारे दाखवले होते दिवसा. हर्षवर्धनला या केसमध्ये हरवलं होतं
आणि आता या सरकारी वकिलाला सुद्धा तिला हरवावं लागणार आहे आणि यावेळेस ती दुसऱ्या कोणासाठी नाही तर स्वतःसाठी लढतीये, स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी लढतीये. मग आता ऊर्जा या सरकारी वकिलांना हरवू शकेल का? स्वतःचं निर्दोषत्व सिद्ध करू शकेल का? आणि ते सुद्धा खोटं न बोलता. आणि जेव्हा ती कोर्टात हे सांगेल की गोळी मीच चालवली होती, तेव्हा हा मुद्दा तिच्या विरोधात जाऊ शकतो. कारण गोळी जर तूच चालवली, मग गोळी विक्रांतला का लागली नाही याचं काय एक्सप्लेनेशन ऊर्जा देणार आहे आणि स्वतःला कशी वाचवणार आहे हे पाहायला खूप मजा येईल, यात शंका नाही. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा या नवीन वकिलांची एंट्री आवडली ना? आजचा एपिसोड आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि वचन दिले तुम्हाला या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.